श्री गुरुचरित्र अध्याय 43 श्री श्री गुरु म्हणती द्विजासी अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसिले आंबासी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडू सुत तेने केले हेची व्रत राज्य लाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरिसी भक्त वत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकूर जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोनी धर्म जाय लोटांगणी दंड प्रणाम करुणी वंदिता झाला त्यावेळी तुझं वाचोनी आम्हासी आता सांगो कवणा पाशी तरी आम्हा उपेक्षिसी काय कांक्षा जीवाची तुझ सारखी असता छत्र आम्हा कष्ट परिमित कवणे प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडू सुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम ख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवण म्हणसी सर्वा ठाई आपण वासी अनंत नाम आम्हासे अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर असती सप्त पाताळ भूर्भुवादी लोक सकळ अणुरेणू तृण काष्ठ सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय युधिष्ठिर अनंत म्हणजे मीच निर्धार विधिपूर्वक पूजा करा मीच निर्धारा विधिपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरवे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तू पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी परियेसा आराधवावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवणे केले म्हणसी सांगेन ऐका तत्पर अरे असे पूर्वी कृतयुगेसी सुमंतू नाम द्विज परियेसी उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगु कन्या दीक्षा नामे त्याची झाली सुमंताची भार्या पतिव्रता अवदार्या कन्या झाली तिसी सुतनया नाम तियेचे सुशिला वर्तता ऐसे एके दिवशी झाले प्राप्त दैववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडूनी सुमंतुसी भार्याहीनत्व झाले समस्त कर्म राहिले पुनଃसंधान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केली तिचे नाम असे कर्कशा दुशिला आचरणी परियसा नित्य कलह करी बहुवसा कन्यापती सवे देखा सुशिला कन्या उपवर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी इसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृह्योक्तेसी देता झाला कौंडिन्यासी मिळवणी होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाचा हाच विचार कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंत म्हणे कौंडिन्यासी आणि करावे 12 दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकूनी आणि राहिले 12 दिनी मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवसी निघाले सुमंतू म्हणे कर्कशेसी कन्या जाय पती सरशी भोजन द्यावे जामातासी व्रीही गोधूम अन्न दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाषाण लावी द्वारवंटा पाहू गेली स्वयंपाक घरा होतो कोंडा गोमुख खरा देता झाला कन्यावर आणि निरोपतीला दोघांसी दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिन्य संतोष करी मध्यान्ह काळी नदी तिरी अनुष्ठान उतरला ऋषी बैसला अनुष्ठाने सुशिला होती रथस्थानी तिरी पाहत असे घनी स्त्रिया समुदाय बहु असे रक्तांबर वस्त्रे ही परिधान केले बहुवसी व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रत असे परियसी पूजिता होय तत्काळेसी सकळाभिष्टे पावती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियसी अनंत नाम ख्यातीसी सांगेन तुझा ऐकपा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी घेऊन यावे नदीसी स्नान करावे शुचिने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावणी आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून या उदक भरुणी तयात पंचपल्लव रत्नसहित घालून पूजावे त्वरित षोडशोपचारे करून या दोन्ही कलशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेष शाही म्हणून या सप्तफणींचे शेषासी सदा विष्णू तयापाशी याची कारणे नाम तयासी अनंत ऐसे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारे दर्भग्रंथीसी आणून नवदोरेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेसी पूजा करावी पुरुष सुक्तेसी आतो देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोनी संसार गवरेती मंत्रे बांधा करदक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रेनी जीर्ण दोर विसर्जावा दाताच विष्णुर्भगवान म्हणत वाण द्यावे गोधूम घृत प्रस्थ गोधूमाचे सघृत सगूढ सफल द्यावे वाण ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेष उद्यपान करावे निका चतुर्दश कलश द्यावे ऐसे सांगती सुशिलेसी व्रत आचरावे करीतेसी आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे समस्त मिळवणी तिसी तंतू देता अनंतासी गाठी बांधी ता चतुर्दशी पूजा करा
करविती आपणा सवे कोंडा होता गोधुमाचा आणून देती अर्धसाचा वाण देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे निघती दोघे बैसोनी आरती जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगराधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेशले दंपती एका ऐश्वर्य भोगिले बहुसुखा श्री मदनंत प्रसादे ऋषी पुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तमुळेसी वश्य करणे आमासी रक्त दोरा बांधिला सुशिला म्हणे व्रतारासी अनंत दोरा परियेसी याची या प्रसादे आमासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले ऐसे वचन ऐकोनी कौंडिन्य कोपे प्रज्वाळला मनी दोरा हिरोनी घेऊनी अग्निकुंडी सांडिला मग म्हणे कैचा श्री मदनंत म्या तप केले से बहुत तेणे ऐश्वर्य सुकृतात प्राप्त झाले आम्हासी हा हा म्हणून सुशिला मनी धावत गेली अग्निस्थानी काढून या क्षीरस्नपणी केले देखा दोरकासी अनंत क्षोभ दोषीसी अष्टैश्वर्य गेले तत्क्षणीसी दरिद्र झाला परियसी द्विजवर कौंडिन्य देखा मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी वाया घातले अग्निसी मदांधे मज वेष्टिले करीन आता नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मी नायक श्रीमद नंत दर्शने सुख अन्नोदक घेणी मी म्हणून निर्वाण करुणी निघे तो अरण्य भोनी भार्य सहित कौंडिन्य मुनी निघता झाला परियसा हा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखिला वृक्ष च्युत पुष्पी फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिन्य पुसे तया प्रति अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे कौंडिन्यासी दृष्टी न पडेची आम्हासी तुवा जरी देखिला अससी तरी आम्हासी सांगावे ऐसे कोणी पुढे जात धेनू देखिली वत्सासहित हिंडतसे तृणात तोंडाने ये भक्षावया द्विज म्हणे धेनुसी जरी तू अनंत देखिलासी कृपा करून आम्हासी सांगे म्हणे द्विजवर नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी माझा विषय सांग त्यासी अवस्थानेसी धेनू म्हणे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर तया ते पुसे मुनीश्वर तू अनंतात देखिले की वृषभ म्हणे तयासी नेणो आम्ही अनंतासी तुम्ही देखिला तयासी आम्हाविषयी विनवावे पुढे जाता कौंडिन्य सरोवरे रम्य दोन उदक मिळाले अन्योन्य हंसादी पक्षी न सेविती कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसी द्विज पुसे तयासी अनंता ते देखिले की सरोवरे म्हणती तयासी नेणो कैसा अनंतासी भेटी होईल तुम्हासी आम्हाविषयी सांगावे पुढे जातात द्विजवर देखिले कर्दभ कुंजर पुसतसे तया विचारते न बोलती तयासी इतुकी अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ आला परिकरी उठी उठी म्हणत असे काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारीसी दाखविन चाला आम्हाससी मनोनी धरिले उजवा कर उठवणी कौंडिन्यासी घेऊनी जाता अरण्यासी नगरी झाली पूर्वीला जयसी महदाश्चर्य पाहतसे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसवित आपण दाखवे निज रूप देखोनी कौंडिन्य स्तोत्र करी अतिघन चरणी माता ठेवून विनवितसे कर जोडणी पापी आपण पापकर्मी नेणो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी गा दातारा ऐसे स्तविले कौंडिन्यानी ऐकोनी प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजना चिंतामणी वर त्रय देता झाला धर्मप्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वर दिदला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्णा म्हणे पुनरपि द्विज विनवी देखा म्या देखिले आश्चर्य ऐका अरण्यात वृक्ष ऐका महाफलित आम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती पुढे येता मागुती देखिली धेनू सवत्स तृण असे तेथे प्रबळ त्यांचे तोंडाने कवळ आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे अन्योन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखा नये ग्रास सर्व काळी वनवास पुढे देखिला सुरस कुंजर एक मधुन्मत्त सवे एक गर्भदासी देखिले स्वामी मार्गेसी पुढे येता संधीसी देखिला वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगत असे विस्तारून ऐक भक्ता कौंडिन्य वृक्ष तुवा देखिला पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्य वर्गान सांगेची देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानाधिक त्याने पापेशी गती सरोवरे तुवा दोन्ही देखिली म्हणसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध झाले तुझे मन शुद्ध भेटल ब्राह्मण आपणची जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्ती दिले अखिल ऐश्वर्य भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी ऐसी कथा धर्मासी सांगितली ते ऋषिकेशी आचरिले भक्तीसी अनंत व्रत तयवेळी युधिष्ठिर दंपत्यसी व्रत आचरिला भक्तीसी श्रीमदंत प्रसादे त्वरितेसी पांडव राज्य पातले राहून या श्रीगृपाशी सेवा केली बहुवसी
ऐसे पूर्वे पूर्वजासी प्रसन्न झाले. श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लादला पर्यसी. श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमदनंत व्रत महिमा वर्णनम नाम 43 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.